तर रुद्राला एक इंडोजॉयमध्ये भेटले होते कानातले, तर त्याचा डेकोरच बोलतात ना मी काम इथे करून घेतलं आहे. आणि हे प्लॅन्ट आहेत ना छोटेसे, ते मी ऑनलाईन मागवले होते, पण ते खरं बघायला गेलं ना रिअल वाटतात, पण ते ओरिजिनल नाही बरं का. आणि खूप छान वाटतं. आणि बाकीची तर कामं आवरून घेतली होती आणि किचन तर माझं एवढा मी असं छान क्लीन करून घेतलं होतं. आणि मी खूप म्हणजे बोलतात ना माझीच नजर लागायची माझ्या किचनला. त्याच्यानंतर कपडे वॉश करायचे होते, तर इकडे मशीन काम करते बघा. कधीतरी स्वतःची पण तारीफ करायची असतं आणि मी काय माझी स्वतःची तारीफ करत असते, कारण का एका गोष्टीची ना भीती मला आहेच. तर ती कोणती, तर ज्या वेळेस आपण कर्म करतो तर वाईट कर्म असतात, चांगले कर्म असतात. तर शक्यतो तर मी प्रयत्न करत असते माझ्या हातून चांगलेच कर्म व्हावे, कारण का कर्माचा भाग असा आहे की आपण नाती गोते आपल्या घरी येतील नाही येतील, पण कर्म असे आहेत ते फिरून आपल्याकडे 100% येतात. त्यामुळे कर्म हे नेहमी चांगलेच करायचे असतात बरं का. आणि कायम माझ्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये मी चांगलंच घडत असतं. आपल्या आयुष्यात काय घडत असते प्रत्येकाला माहीत असतं. सुख दुःख प्रत्येकाच्या वाटेला असतात, सहन तर करावेच लागतात, त्यात काही विषयच नाही. का तर जर आपल्याला नाती महत्त्वाचे असतील तर त्रास तर सहन करावंच लागतं, का तर आपल्या त्या नात्यांमध्ये ना जीव असतं म्हणून. आणि टाईमपास करणाऱ्यांचा विषय काय हार्डच असते. पण एवढं लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस चांगले कर्म करताना फिरून तुमच्या आयुष्यात चांगलंच घडणार असते, पण जर एखाद्याचं वाटोलं केलं ना तर ते पण फिरून तुमच्याकडे येत असतात. त्यामुळे कर्म कायम चांगलं करा आणि कर्मालाच घाबरावं माणसाने. देवाला एखाद्या वेळेस देव माफ करेल, पण कर्म नाही बरं का. आणि आजचा ब्लॉग बरेच दिवस झाले माझे ब्लॉग वगैरे आलेत नाही, पण येतील, प्रयत्न करेन मी. तर काही स्वप्न आहेत त्यांच्यासाठी बोलतात ना प्रयत्न चालू आहेत. आणि भरभरून जे काही कमेंट आल्यात सर्वांच्या, आणि शूट केल्या तर त्या व्हिडिओला खूप छान कमेंट वगैरे आल्यात सर्वांच्या, आणि खूप धन्यवाद. तर असे शूट वगैरे आयुष्यात बघूया आता पुढं खरं. पण माझे ब्लॉग वगैरे तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा बरं का. आणि जास्तीत जास्त श्वेताजित ब्लॉगला सपोर्ट करा. इन्स्टा ID सुद्धा मी ओपन केलेली आहे, श्वेताजित ब्लॉग MS10 अशी माझी इन्स्टा ID आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन फॉलो वगैरे करा. आणि जर तिकडे आपले फॉलोवर वाढले तर मग तिकडे पण व्हिडिओ वगैरे इन्स्टाला मी चालू करणार आहे. तर सर्वांनी खूप सारा सपोर्ट करा. आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पण सोबत राहू द्या. नवीन वर्षाच्या बोलतात ना सर्वांना हॅप्पी न्यू इयर बरं का. आणि खूप खूप शुभेच्छा. तुमचा वर्ष खूप छान जाऊ. संकट येतील तर त्यांना फक्त देवाला एवढेच बोलेन की ती सहन करायची ताकद आहे, कारण का कसं आहे माहिती आहे का, गद्दारे आपलेच असतात. त्यामुळे फक्त माणसं ओळखायला शिका, एवढंच सांगेन मी. आणि चला बाय, टेक केअर. ब्लॉग आवडला असेल तर लाईक तर बनताय.